ब्लॉग, कसे आहात? आणि आज आहे 5वा दिवस आणि आज आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन। हे 5 दिवस इतके छान गेले ना, प्रसन्न वातावरण, घरी फ्रेंड्स आले, खूप धमाल मस्ती केली आम्ही। तुम्ही माझे ब्लॉग्स मध्ये नक्की बघाल, सो माझे ब्लॉग्स पाहत राहा आणि येस, पुढच्या वर्षी याच आनंदाने बाप्पा आमच्याकडे येतील हीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते। पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। बाप्पाचं विसर्जन म्हटल्यावर मोदक नाही हे शक्यच नाही, सो मी मोदक करायला सुरू केले होते आणि या मोदकाची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल। याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड झाला आहे, सो नक्की चेकआउट करा आणि तुम्ही पण असे टेस्टी मोदक बनवा। काय म्हणशील? बाप्पाचं विसर्जन आहे, कसं वाटतंय तुला? आर यू सॅड? मग बाप्पाला काय म्हणशील? गणपती सो मनू, कसं वाटतंय तुला? आज बाप्पा आपल्याकडून त्यांच्या घरी जाणार आहे, सो तुला कसं वाटतंय बेबी? हाऊ आर यू फिलिंग? यू फिलिंग सॅड? मग बाप्पाला काय म्हणशील? बाप्पाचा विसर्जनाचा प्रसाद रेडी आहे। आपली चण्याची डाळ आहे आणि मोदक आहे। चला मग आता तुम्ही पण आमच्यासोबत आमच्या बाप्पाची शेवटची आरती करून घ्या यावर्षीची। आणि माझा मुलगा बिलकुल इंटरेस्टेड नव्हता आरती करण्यात, कारण की तो खूप सॅड होता की बाप्पा जाणार आहे आणि बाप्पा आता आपल्या घरी ते दिसणार नाही, त्यामुळे तो खूप सॅड होता आणि त्याचा मूड ऑफ झाला होता। आणि येस, तो खूप रडलाय, बिचारं बालमन, नाही का? आणि मागच्याला पण तो सेम खूप सॅड झाला होता। तुम्ही पुढच्या क्लिप्समध्ये बघालच की त्याची रिॲक्शन काय होती। माझ्या मुलाची रिॲक्शन बघून मला माझं आठवत आहे लहानपण। मी पण आमच्याकडच्या बाप्पांचं विसर्जन असताना इतकी रडायची, म्हणजे मला बिलकुल नाही आवडायचं। मग माझे बाबा आणि आई मला समजवायचे की ते पुढच्या वर्षी परत येतील आपल्याकडे। आरती झाली आणि मग आता आली बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आणि माझा नवरा आणि मुलगा बाप्पांना घेऊन निघाले विसर्जनासाठी। एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, असं म्हणत आम्ही आमच्या बॅकयार्डमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं। बकेटमध्ये छान फुलं टाकली होती आणि बघा माझा मुलगा सुरू झालं त्याचं आता रडणं आणि तो खूपच सॅड होता आणि तो लिटरली त्या बकेटमध्ये विसर्जन झाल्यानंतर जाऊन बाप्पाला शोधत होता की बाप्पा तू ये ना, तू वापस ये ना, तू का चाललाय, तू रुसला का माझ्यावर बाप्पा? सो बघा त्याचं रिॲक्शन बघा। असं छान प्रकारे आमच्या बाप्पांचं आम्ही असं कॅनडामध्ये विसर्जन केलं आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत पुढच्या वर्षीची बाप्पाची वाट बघायची। सो काय, तुम्हाला पण माझा हा विसर्जनाचा व्हिडिओ आवडला असेल ना, मग काय करायचं आहे, चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, कारण की आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो गणपती सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि तो बिलकुल मिस नका करू, कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे कॅनडाचा राजा। सो स्टे ट्यून आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत बाय बाय।